ब्रेकफास्ट तयार आहे का ग? अजून किती वेळ? गुड मॉर्निंग ताई. अहो स्वानंदी ताईंनी ना मला सांगितलंय हे किती वाजेपर्यंत करायचंय, तर वेळेत तयार होईल, तुम्ही टेन्शन नका घेऊ. काय करतेस? हे ना मी उपीट बनवते आणि ते हे पण बनवलंय काय ते ते लापशी सारखं दिसतं नाही का ते. हा बरं हे करपते. हा सॉरी सॉरी. अहो ते काय झालं माहितीये का, स्वानंदी ताईंनी ना मला सांगितलेलं की ह्याला काय बोलतात, पण मी ते विसरली. मी ते रात्री अभ्यास करते ना तेव्हा मी सगळी नावं ना पाठ करून ठेवीन आणि नीट लक्षात ठेवीन. अयो ऐक ऐक माझ्यासाठी आहे ना फ्रेंच टोस्ट बनव, मला ते खायचं. अहो ताई पण आता तर सगळा नाश्ता तयार झालाय. मला नाही आवडत हे सगळं. शिरा, फ्रूट्स, ओट्स नाही आवडत मला. मग का बनवलंयस? ताई ते स्वानंदी ताई बोल. काय स्वानंदी 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 चालवलंयस ग तू मघासपासून? स्वानंदी काय एकटी राहते या घरात? आम्ही सुद्धा राहतो. आणि मुळात स्वानंदी टीचर आहे का आणि ही शाळा आहे का? हे घर आहे आमचं. इथे आम्हाला मनाला वाटेल ना ते आम्ही करतो आणि आम्ही तसंच करणार. कळलं तुला? आणि मुळात तू तिच्या एकटीची नोकर बनून आली आहेस का इथे? अहो ताई तसं नाही, तुम्ही आधी सांगितलं असतं ना तर मी तुम्हाला आजच बनवून दिलं असतं, पण आता सगळं अन्न वाया जाईल ना. उद्या तुम्ही जे सांगाल ना ते मी तुम्हाला बनवून देते. ए ही सगळी अक्कल आहे ना तुझी तुझ्याकडे ठेवायची, नाही तर तुझ्या शकू आजीला जाऊन सांगायची. आम्हाला नाही शिकवायचं इकडे. जास्त जर तोंड चालवलंस ना तर नोकरीवरून काढून टाकेन. बघायचंय तुला? अहो नाही ताई, मी तर ते फक्त काही फक्त वगैरे नाही. खूप तोंड चालवतेस तू. तुझी हिम्मत कशी झाली का माझ्या समोर तोंड चालवायची? गुड मॉर्निंग बेबी. हाँ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुड. अगं तू का उठतेस? तू झोप ना. अगं खूप वेळ अजून. झोप झोप झोप. आराम कर. हे काय, तू एवढा रेडी होऊन कुठे चाललाय सकाळी सकाळी? ते मी काय मी ऑफिसला चाललोय. दुसरीकडे कुठे जाणार आहे मी? रो काय चाललंय तुझं? 8 वाजलेत आत्ता. 11 वाजता ऑफिस असतं तुझं. कुठे चाललंय सकाळी सकाळी? ते होय, मी ती मीटिंग आहे ना माझी, त्यामुळे जरा लवकर जावं लागणार आहे. ठीक आहे, तू काळजी घे, मी तुला फोन करतो. चल. रो थांब ना इकडे. खादीर ऐक ना, खूप उशीर. खादीर उशीर होतोय मला. ऐक ना इकडे बस. ना, मॉर्निंग हॉक तरी दे ना. खादीर ऐक ना, मला खूप उशीर होतोय. मला प्लीज जाऊ दे. ओके, मी कॉल करेन तुला. रो ऐक, एक दिवस उशीर झाला तर तुला काही लगेच जॉबवरून काढून टाकणार नाही. कमा. बरं ठीक आहे, कारण काय आहे, फूड डिलिव्हरीचं काम आहे, सांभाळून करावं लागतं. स्पिलेज वगैरे अजिबात चालत नाही. वेळेवर ऑर्डर पोचवावी लागते. रो ये ना. ओके ऐक अदिरा, लिसन, एक बघ, आमचा ना बॉस चेंज झालाय आणि शिफ्ट टायमिंग सुद्धा बदललाय ना, त्यामुळे वेळेवर पोचावं लागणार आहे मला. ओके, बाय 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 प्लीज. अरे काय चालू होतं अर्पिता ताई? ही कशी बोलते ना ते बघ आधी.
अहो ताई मी काहीच नाही बोलले. मी फक्त एवढंच म्हणाले की आजचा नाश्ता केलाय तो वाया जाईल. माझ्या घरात मला अक्कल शिकवायची नाही हो पण तुम्ही हात उगाराल का तिच्यावर? हो, कारण ती तोंड बंद करायलाच मागत नव्हती. पण मग तिला गप्प बस असं सांगा, हात नका उगारू. तर तुम्ही अंशुमन सारख्याच वागणार आहात का? तिच्यावर कुठल्याही स्टाफवर हात वगैरे उगारणार आहात? गप्प बसा. तुझ्या आधीपासून मी या घरात राहते. हे घर माझं आहे, माझ्या मम्माचं आहे, माझ्या आजीचं आहे आणि माझ्या भावाचं घर आहे. मी इथे कोणाशी कसं वागायचं हे तू मला सांगायची गरज नाहीये. तू येण्याच्या आधीपासून हा स्टाफ जो आहे ना तो एक अक्षर काढत नव्हता आमच्या समोर आणि आता वाटेल तसं बोलतोय आम्हाला. तू प्रत्येक वेळेला त्यांची बाजू घेतेस ना म्हणून तो स्टाफ डोक्यावर बसलाय. आणि ही काल आलेली मुलगी मला उत्तर देते. एक मिनिट, ती अक्कल शिकवत नव्हती, ती बरोबरच बोलत होती. तुम्हाला जर काहीतरी वेगळं खायचं होतं तर थोडं आधी सांगितलं असतं. आणि हे बरोबर आहे ना की आता जर का ऐनवेळी वेगळी गोष्ट केली तर जे केलंय ते वाया नाही का जाणार? हे तिने सांगितलं, यात तिचं चुकलं कुठे? मला उलट उत्तर दिलं ना हे चुकलंय तिचं. मला वाटतं तिने उलट उत्तर नाही दिलं तुम्हाला, तिने फक्त जे प्रॅक्टिकल आहे ते सांगितलं. ताई सॉरी, अहो चुकलं माझं, पुन्हा अशी नाही बोलायची. आणि चिंगी तू सुद्धा पुढच्या वेळी जे असेल ते सांग प्रेमाने. आणि त्याच्यापेक्षा जास्त असं काहीतरी करून मोकळी नको होस. तू विचारत जा आधी कोणाला काय हवं. इथे प्रत्येकाचे चॉईसेस वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने गोष्टी लागतात. सो त्याची काळजी घेशील थोडीशी. आणि तू करतेस ते बरोबर करतेस, त्यामुळे असा फक्त कारण नसताना ओरडाही खात जाऊ नकोस कोणाचा. बाकी समर राजवाडे तुमचा मोठा भाऊ आहे मला माहिती आहे, पण माझा नवरा आहे. त्यामुळे आता तुमच्या इतकंच हे घर माझं सुद्धा आहे आणि इथे बोलण्याचा अधिकार मला सुद्धा आहे. करा. तुम्हाला जे हवंय ना तेच करा. माझी काही किंमतच नाहीये या घरात आता. असं नाहीये. ताई अहो सॉरी, माझं चुकलं बहुतेक. ताई अहो मी सहज बोलले होते पण त्या ताईंना राग आला. हरकत नाही अगं. हे बघ, तू आता बरोबर होतीस, मी तुझ्या बरोबर उभी राहिले. सो जोपर्यंत तू बरोबर वागतेस तोपर्यंत मी आहे. मोठ्या चुका करू नकोस.